रात्रीचे 12:30 वाजलेले. पुण्यातल्या वाकड ब्रिज जवळचा स्वप्ना लॉज. शरीर विक्री करणाऱ्या एका मुलीला घेऊन एक व्यक्ती या लॉजमधून बाहेर पडतो. तो बाहेर पडतो तोच एक महिला आणि दोन पुरुष या व्यक्तीला पकडतात. तू आमच्या बहिणीसोबत काय करत होतास म्हणून या व्यक्तीला दमात घेतलं जातं. सगळं काही पैशानं ठरलेलं असताना अचानक आलेल्या या माणसांमुळे ही व्यक्ती गोंधळते. त्या मुलीचे कथित नातेवाईक पोलीस तक्रार करण्याची धमकी देऊ लागतात. 1.5-2 लाखांवर प्रकरण मिटवून घेण्याची ऑफर येते, पण भीतीने ही व्यक्ती तिथून पळ काढते. हे कथित नातेवाईक इतक्यावर थांबत नाहीत, तर या मुलीला घेऊन हे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये येतात. आपल्या संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचं सांगतात. सदरच्या व्यक्तीचं नाव सांगतात आणि कारवाई करण्याचीही मागणी करतात. पण पोलिसांना वेगळाच संशय येऊ लागतो. मुलीला विश्वासात घेऊन चौकशी चालू होते आणि बाहेर पडतं रात्रीच्या अंधारात मुलींचा ट्रॅप लावून लुटणाऱ्यांचं सेक्स रॅकेट. पोलिसांनी आपल्या हुशारीनं हे रॅकेट कसं शोधून काढलं, नेमकी ही लोक करायची काय, हे प्रकरण नेमकं आहे काय, समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 12 ऑगस्टची रात्र. रात्रीचे 1:30 वाजलेले. बाणेर पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या या अंधारात दोन मुलींना घेऊन एक महिला आणि दोन व्यक्ती येतात. त्यातला एक जण स्वतःची ओळख पत्रकार म्हणून करून देतो, दुसरा संघटनेचा अध्यक्ष आणि पोलीस पाटील असल्याचं सांगतो. हे तिघं सोबत आणलेल्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचं सांगतात. या मुलींनी मदतीसाठी आम्हाला फोन केला म्हणून आम्ही या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलोय असा जबाब देतात. रात्रीची वेळ, महिला अत्याचाराची केस. साहजिकच पोलीस सतर्क होतात आणि वेगानं तपासाची चक्र फिरायला लागतात. पण तपास जसा पुढे सरकत जातो तसा वेगळाच संशय येतो. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या व्यक्तींची नावं होती नसीम उस्मानी, प्रवीण चौधरी आणि सुशीला कांबळे. आपण कसे सामाजिक कार्यात सक्रिय आहोत, आपण पीडित मुलींच्या मागे उभे राहतो असा पाडाच हे तिघे पोलिसांसमोर वाचत होते. शिवाय आपण मुलींना वाचवलंय, आत्ताच्या आत्ता तक्रार दाखल करा असा दमही ते पोलिसांना भरू लागले होते. पण पोलीस अधिकारी चंद्रशेखर सावंत आणि गुन्हे शाखेचे अधिकारी अलका सरग यांना तिघांच्या बोलण्याचा सातत्यानं संशय येत होता. तक्रार दाखल करूच, पण तपास करू म्हणून पोलिसांची टीम स्वप्ना लॉजचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी जाते. सीसीटीव्ही मध्ये या मुली मात्र हसत हसत एका व्यक्तीसोबत रूम मध्ये जाताना दिसतात. अत्याचार झाला तर मुलींची बॉडी लँग्वेज तशी नाही. शेवटी ज्या दोघांवर आरोप होते त्या दोघांना पोलिसांनी बोलावून घेतलं. हे दोघंही पोलीस स्टेशनमध्ये आले आणि या तिघांचं बिंग फुटलं. तर हा सगळा ड्रामा सुरू होण्याच्या तासभर अगोदर नेमकं काय घडलं होतं ते बघूयात. शरीर संबंध ठेवण्यासाठी आर्थिक बोलणी करून दोन व्यक्ती दोन मुलींना घेऊन स्वप्ना लॉजवर गेल्या. जेव्हा यातली एक व्यक्ती बाहेर आली तेव्हा सुशीला कांबळे, नसीम उस्मानी आणि प्रवीण चौधरी या तिघांनी या ग्राहकाला गाठलं. तू आमच्या बहिणीसोबत काय करत होतास म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. पैशांची मागणी केली, पण समोरचा व्यक्ती बधत नाही म्हणल्यावर त्याला पोलीस तक्रार करण्याची भीती दाखवण्यात आली. 2 लाख दे अन्यथा पोलीस तक्रार करू म्हणत दमदाटी सुरू होती. पण या व्यक्तीनं तिथून कल्टी मारली. तो या तिघांच्या जाळ्यात अडकला नाही, पण इथे या तिघांचा इगो आडवा आला. आपल्या जाळ्यात कसा अडकत नाही या विचारातून पोलीस तक्रार करून पैसे काढायचे या विचारात हे तिघे दोन्ही मुलींना घेऊन बाणेर पोलीस स्टेशनमध्ये आले होते. या दोन व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर पोलिसांना या रॅकेटचा उलगडा झालाच होता. आता महिला अधिकाऱ्यांनी या पीडित मुलींना विश्वासात घेतलं. तेव्हा या मुलींनी सांगितलं की हा सगळा खेळ सुशीला कांबळे आणि तिचे 2 साथीदार रचायचे. पीडित मुलगी घरकाम करायची, 2 वेळचं काम करून पैसे कमवायची. मात्र एका कामाच्या निमित्तानं तिची आणि सुशीला कांबळेची ओळख झाली. ती नेहमीच या मुलीला तू किती दिवस हे काम करणार, माझ्याकडे एक असं काम आहे जिथे तुला जास्त पैसे मिळतील म्हणून भुरळ घालायची. चांगले पैसे मिळवायचे असतील तर मला फोन कर म्हणून सुशीलाने या मुलीला आपला फोन नंबर दिला. काम मिळेल, चांगले पैसे मिळतील या आशेवर या मुलीनं सुद्धा सुशीलाला फोन केला. दोघींची भेट झाली आणि सुशीलाने या मुलीला एक काम दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला नक्की काय काम करायचं होतं याची कोणतीही माहिती आधी देण्यात आली नव्हती. ती आपल्या मैत्रिणीला घेऊन हे काम करायला तयार झाली. पण त्यापुढचा खेळ हा या तिघांचा होता. या दोन्ही पीडित मुलींना पुढे जाऊन याच ग्राहकांना ब्लॅकमेल करायचं याची कल्पनाही नव्हती. पैशाच्या आमिषाला बळी पडून ही मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत या व्यवसायात आली. अशाच वेगवेगळ्या मुलींच्या माध्यमातून हे तिघे ग्राहकांना ब्लॅकमेल करायचे. पोलिसांनी जेव्हा नसीम उस्मानीचा फोन तपासला तेव्हा त्या फोनमध्ये काही व्हिडिओ मिळाले ज्यात हे तिघही कशा प्रकारे वेश्या व्यवसायात अडकलेल्या पीडित मुलींना वाचवतात, अत्याचाराच्या केसमध्ये मुलींच्या मागे कसं उभे राहतात असे व्हिडिओज केले होते. ग्राहकांना फसवण्यासाठीच असे व्हिडिओज या तिघांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलींना शोधायचं, त्यांना सोबत घ्यायचं ही या रॅकेटची पहिली पायरी होती. सुशीला कांबळे ग्राहक देखील हेरायची. सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांची सोडवणूक करण्याचा बुरखा पांघरून ती ग्राहकांची माहिती घ्यायची. कोण कुठे राहतो, किती पैसे कमावतो, घरची कुटुंबाची माहिती ती घेत राहायची. या केसमध्ये देखील जो व्यक्ती होता त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत याची माहिती सुशीलाने घेतली होती. पैसे असूनही भीती दाखवूनही पैसे देत नाही म्हणून या तिघांनी पोलीस स्टेशन गाठलं. पण इथेच या तिघांची विकेट पडली.
उडवाउडवीची उत्तरं, सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित मुलींना विश्वासात घेणं पोलिसांना एका वेगळ्याच सेक्स रॅकेटकडे घेऊन गेलं. पोलिसांनी त्या 2 ग्राहकांसहित या तिघांना अटक केली. अटकेची बातमी आल्यानंतर मात्र पोलीस स्टेशनला आम्हाला सुद्धा या टोळीनं फसवल्याची तक्रार करणारे फोन येऊ लागले. ओळख कळू नये म्हणून तक्रारदार समोर येत नाहीत, पण या टोळीने अनेकांचा असाच बाजार उठवल्याचं सांगण्यात येते. आता या तिघांच्या टोळीची व्याप्ती किती आहे? फक्त पुण्यापुरतीच ही गँग ऍक्टिव्ह होती की कार्यकर्त्यांनी आपलं जाळं महाराष्ट्रावर पसरवलंय याचा तपास सध्या पोलीस करतात. असो, क्राईम पेट्रोलमध्ये सांगतात त्याप्रमाणे घरीच राहा आणि सतर्क राहा आणि भोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.